मुंबईसह राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे राज ठाकरे आपली भांडणं असतील, आपली वाद असतील ते बाजूला ठेवण्यासंदर्भात बोलतात, त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा तशा प्रकारचं वक्तव्य करतात। मात्र दोन्ही ठाकरे बंधू नेमके केव्हा एकत्र येणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाहीये। मात्र जरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा या राज्यभरात असल्या तरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं असेल तर अनेक ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे। सर्वाधिक बॅनरबाजी जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये पाहायला मिळते, कारण शिवतीर्थ असेल आणि मातोश्री असेल हे दोन्ही ठाकरे बंधूंची निवासस्थानं ही मुंबईमध्ये आहेत। मुळात म्हणजे शिवसेना भवन असेल त्या परिसरामध्ये सुद्धा मनसेचे असतील किंवा शिवसेने ठाकरे गटाचे असतील कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आहे। या कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा आपण जर पाहिल्या तर दोन्ही ठाकरे बंधूंनी आगामी काळातील राजकारणासाठी असेल, निवडणुकांसाठी असेल एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारचं बोललं जात आहे। मुळामध्ये पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे। या बदलांती जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे, तर दुसरीकडे विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे। महाविकास आघाडीमध्ये पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, त्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची ही महाविकास आघाडी आहे। तर महायुतीमध्ये पाहायला गेलं तर शिवसेना आहे, भाजप आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे। अशी सध्यामध्ये राज्यामध्ये राजकारण जे ते पाहायला मिळतं। मात्र असं असलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं याच्या चर्चा ज्या आहेत त्या राज्यातील राजकारणामध्ये सुरू आहेत, कार्यकर्त्यांमध्ये सध्या या चर्चा सुरू आहेत। मात्र असं असलं तरी साधारणतः पाहायला गेलं तर एकीकडे एक कार्यक्रम होतो, ज्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे असतील ते म्हणतात की आम्ही आमच्यातील वाद असतील हे बाजूला ठेवायला तयार आहोत। याशिवाय दुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या दोघांमधील वाद असतील हे बाजूला ठेवायला तयार आहेत। मात्र काही अटी आहेत, ज्या अटी मान्य असतील तर निश्चितच महाराष्ट्राच्या हिताचा विचार केला जाईल अशा प्रकारचं वक्तव्य हे उद्धव ठाकरेंकडून होतं। मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी एकंदरीत ज्या वेळेला या युतीच्या चर्चा असतील किंवा ठाकरे बंधू हे एकत्र येणार असतील या चर्चा असतील, या सगळ्या चर्चेवरती उद्धव ठाकरेंकडून एकंदरीत नाव न घेता राज ठाकरेंसाठी काही अटी होत्या। त्या अटी कोणत्या होत्या ह्या सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत। माझी ही अट एक आहे, जेव्हा आम्ही लोकसभेत सांगत होतो महाराष्ट्रातून गुजरातला कारभार घेऊन जात आहेत तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार बसलं नसतं। आज महाराष्ट्राच्या हिताचं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसवलं असतं। त्याच वेळी काळे कामगार कायदे फेकून दिले असते, केराच्या टोपलीत तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा आणि परत तडजोड करायची असं नाही। महाराष्ट्राचं हित त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत करणार नाही, त्याला मी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत पंक्तीला बसवत नाही, हे आधी ठरवा मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा। अशी अट ही उद्धव ठाकरेंकडून भाषणादरम्यान राज ठाकरे यांना घालण्यात आली होती। मात्र एकीकडे ही उद्धव ठाकरेंची अट असली तरी दुसरीकडे युतीच्या चर्चांनी जोर धरला होता, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता। मात्र आज सकाळी राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी गोष्ट, एक वेगळी घटना पाहायला मिळाली, ती म्हणजे मुंबईतील वांद्र्यातील ताजलँड्स येथे राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। मात्र या चर्चा नेमकी कशावरती झाली, या चर्चेचा विषय काय होता याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र ज्या प्रकारे माध्यमांमध्ये सध्या माहिती पाहायला मिळते त्यानुसार ताजलँड्स मध्ये सुरुवातीला राज ठाकरे यांची गाडी गेल्याचं बोललं जात आहे, राज ठाकरेंचा ताफा गेल्याचं बोललं जात आहे, त्यानंतर त्या मागोमाग देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गेला। त्यामुळे एकंदरीत ज्या अटी होत्या उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात राज ठाकरे यांच्या समोर ठेवल्या होत्या त्या अटी कुठेतरी राज ठाकरे यांच्याकडून जुमानल्या गेल्या नाही का असा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे। कारण ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हिताचा असेल, मराठीच्या हिताचा असेल या संदर्भात विचार करावा आणि एकत्र येऊन आगामी काळासाठी वेगळं राजकारण असेल, वेगळं राजकारणाची दिशा असेल ती द्यावी अशा प्रकारच्या भावना या कार्यकर्त्यांच्या होत्या। विशेष म्हणजे नेते मंडळी असतील, शिवसेना ठाकरे गटातील असतील, हे राज ठाकरेंसोबत युती करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं सुद्धा बोललं जात होतं। याशिवाय राज ठाकरेंना कोणत्याही अटी नसतील असं सुद्धा बोललं जात होतं। मात्र असं असलं तरी एकंदरीत सध्या मात्र कुठेतरी या चर्चा होत्या, या चर्चा असल्या तरी उद्धव ठाकरेंच्या ज्या अटी होत्या त्या अटींना कुठेतरी राज ठाकरेंकडून वाऱ्यावर टाकल्याचं सुद्धा जे ते पाहायला मिळतंय। मात्र असं असलं तरी आता आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती खरं तर राज्यातील बदललेलं राजकारण पाहता नेमकं या निवडणुकीमध्ये निकाल कसा लागतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र असं असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जर प्रमुख शहरं पाहिली तर मुंबई आहे, ठाणे आहे, पुणे आणि नाशिक आहे।
या महत्वाच्या शिवारांमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर निश्चितच गणित जे आहे ते वेगळं असणार आहे. मात्र जरी असं असलं तरी कार्यकर्त्यांच्या जरी अशा भावना असल्या तरी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकं आता युती नेमकी कशी होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं जरी बोललं जात असलं तरी आज जी भेट जी झालेली आहे त्यावरून कुठेतरी ज्या उद्धव ठाकरेंच्या अटीमधला जो महत्वाचा मुद्दा होता, जो महाराष्ट्र विरोधी असेल त्याला घरी बोलवायचं नाही किंवा त्याच्या सोबत जायचं नाही, ही जी काय अट होती त्या अटीला कुठेतरी जुमानल्याचं पाहायला मिळत नाहीये. मात्र असं असलं तरी आता मात्र या भेटीनंतर ठाकरे गटाकडून असेल किंवा मनसेकडून असेल नेमकं काय एकंदरीत काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहायला गेलं तर आगामी काळामध्ये म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्ये आदित्य ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील या दोघांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये असेल अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. मुळात ही बॅनरबाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे. आणि या बॅनरवरती राज ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे एकंदरीत ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातील बॅनर असेल, वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर असतील, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतचा. मात्र दोन्ही ठाकरे बंधू नेमके कधी एकत्र येणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. असं असलं तरी आजच्या भेटीमुळे यांची युती ही होणार का असं सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय. त्यामुळे जे युतीचं गणित होतं ते इथेच फिसकटलं का असं सुद्धा सवाल आता उपस्थित होतं. त्यामुळे या सगळ्यावरती नेमका आता काय चर्चा होते, ठाकरे बंधू हे आगामी काळात एकत्र येतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.